संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असतात, जे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतात। शिवाय संत्रीमध्ये पोटॅशियम, फोलेट, थायमिन असे पोषक घटक असतात, याचा बाळाला फायदा होतो। संत्र्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे बाळाची बॉडी हायड्रेट राहायला मदत होते। बाळाला संत्री कधी सुरू करायचं तर बघा, संत्रीमध्ये सायट्रिक ॲसिड असतं। संत्री हे ॲसिडिक फळांमध्ये येतं। बाळ 1 वर्षापर्यंत दूध पित असतं। संत्र्यामधील सायट्रिक ॲसिड दुधातील प्रोटीन विघटन करतं आणि असे प्रोटीन पचवणं बाळासाठी जड असतं, अवघड होतं आणि बाळाच्या पचनशक्तीवर त्याचा परिणाम होतो। कधीकधी बाळांना यामुळे ॲलर्जीसुद्धा होण्याची शक्यता असते, रॅशेस येऊ शकतात। म्हणून बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतरच बाळाला संत्री द्यायला सुरू करायचं आहे। बाळाला संत्री देताना त्यातील बी काढायचे आहे आणि 1 फोडीचे 2-3 तुकडे करून बाळाला द्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या बाळाला संत्री पहिल्यांदा कधी दिलं होतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।